काय त्यांचे जेव्हा काय महिलांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या आरोग्याविषयी काही समस्या असतील, आपले बचत गटाचे सक्षमीकरण करणे, महिलांच्या त्यांना आपले रोजगार उपलब्ध करून देणे बचत गटाच्या माध्यमातून. रस्त्याविषयी आपले काही लोकांच्या आहेत समस्या, काही ठिकाणी रस्ते झालेले नाहीत, त्यामुळे बरेचसे तसे आपल्या अतुलदादांच्या माध्यमातून बरेचसे तसे रस्ते झालेलेच आहेत. पण आपण त्याच्यात अजून आपली भर असं आपण चांगली कामं करा, आपल्या यांच्यासाठी प्राधान्य असावं आपलं पण त्याच्यासाठी. एकंदरीत तुम्ही आता ह्या भागामध्ये फिरताय, डिंगोरे जो गण आहे त्या गणामध्ये फिरताय, काय तुम्हाला समस्या जाणवल्या फिरताना? हा बहुतेक करून आपले रस्ते याच्याविषयी जास्त समस्या आहेत लोकांच्या. कारण का पावसाळ्यात बरेच जणांना वाहतूक अशी दळणवळणाची वाहतूक करताना त्यांना बरेचसे असे त्रास होतोय जाताना, त्याच्यामुळं बरेचसे रस्त्यांचेच प्रॉब्लेम जास्त कानावर आलेले आहेत. तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक मध्ये उतरले आहात, हो. काय सांगाल कशा प्रकारे पुढचं तुम्ही काम करणार आहात? जसे आपले अतुलदादांनी आतापर्यंत आलेत, आम्हाला साथ दिलेली आहे. माझे सासरे होते अंकुश आमले, त्यांनी देखील त्यांना समाजकारणाचे पहिल्यापासून आमचा घरापासून वासाचे तो म्हणजे समाजकारण करण्याची, त्यांचं हे बघून तसेच त्यांच्या पद्धतीने ते आपले काम करण्याची हे आहे चालू ठेवू. अनेक जण म्हणताय की तुम्हाला बोलता येत नाही, काय आपण सांगा? तुमचं चांगलं बोलताय. प्रथम पहिल्यांदाच बोलते ना. कधी अशी बोलण्याची कधी वेळ आली नाही. एकंदरीत ह्या भागात तुम्ही फिरत असताना बऱ्यापैकी वरच्या भागात पाण्याचा प्रश्न जास्त आहे. हा, पाण्याचा पण प्रश्न आहे बऱ्याच. आपल्या तुम्ही कसं काम करणार? देऊ ना त्यांना पाण्याचे काय त्यांच्या समस्या असतील ना, त्यांना काही काहींना नळ योजना आलेल्या आहेत, पण म्हणजे पाणी अजून चालू झालेलं नाही, तर देऊ त्यांच्यासाठी पाण्याची पण आपण सोय करून देणार. टाके बांधलेली आहेत, पण टाकीत मी अजून पाणी काही सोडलेलं नाही. आता आपले हे पंचायत समिती निवडणूक झाली, पहिले ज्यांचे पाण्याचे प्रश्न असतील ते पहिले सोडवायचे, मग बाकीचे आपले रस्ते काय त्यांच्या बाकीच्या जनतेची काय समस्या असतील त्याकडे लक्ष द्यायचं. एकंदरीत वरचा जो भाग आहे, जो पर्यटन म्हणून आपला तालुका घोषित केलेला आहे, वरच्या ज्या भागामध्ये बऱ्यापैकी पर्यटनचा विषय आहे, तर पर्यटनावर तुम्ही कशा प्रकारे काम कराल, काय सांगा? जी महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्यामार्फत 15 लाख बिनव्याजी कर्ज उपलब्ध आहे, ते आपण होमस्टे म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवू असं हे आहे, पोहोचवायचं. म्हणजे महाराष्ट्र शासनाची पर्यटनची जी योजना आहे ती तुम्ही पोहोचवणार आहात? हो. ठीक आहे. आपण आता काय मतदारांना तुम्ही आपण काय आवाहन कराल आता? आपले हे आता 28 तारखेला जे आपल्या अजितदादांचं विमान अपघातात, बारामतीमध्ये विमान अपघातात जे त्यांचं निधन झालं, त्याविषयी त्यांना आपण सगळ्यांनी मत देऊन, घड्याळाला मत देऊन हीच त्यांच्यासाठी आपली भावपूर्ण श्रद्धांजली असेल अशी मी हे देते, विनंती करते. तर कालच अजितदादांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, काय सांगाल?